यंत्रणा वापरतात महापालिका यंत्रणा आमच्या जागेत, त्याच्यावर नंबर सुद्धा नाहीये. कुठल्याही विदाउट प्लेटच्या गाड्या वापरतात, विदाउट प्लेटच्या पोकलन वापरतायत. म्हणजे आम्ही करायचं काय? मागणी कायद्याच्या हिशोबाने आम्ही भांडायचं कोणाशी? आम्हाला काहीतरी प्रूफ द्यायला पाहिजे का नको? आम्हाला नंबर प्लेट द्यायला, गाडीवर नंबर तर पाहिजे, ते आम्ही त्याच्या याने केस तरी करू शकतो की या नंबरची गाडी आहे, वाहन आहे, पोकलन आहे, नंबर सुद्धा. हे लोकेश शिंदे म्हणून ठेकेदार आहेत त्यांचे, ते सांगतात अधिकाऱ्यांचं नाव, अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलंय. हे आमच्यावर अक्षरशः जुलूम चाललेला आहे, शेतकऱ्यांवर दबाव टाकायचा प्रयत्न चाललाय. याच्यात आमचं एकच म्हणणं आहे की इथल्या लोकप्रतिनिधींनी, आमदार खासदारांनी लक्ष घालावं आणि ते काहीतरी बसून याच्यावर रस्ता मोकळा करावा. या रोज रोज आम्ही आमच्या घशावर तलवार ठेवल्यासारखं आहे. जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही याच्या पुढे, तर आम्ही सगळ्या परिवारासहित उपोषणाला बसणार रस्त्यात, हे काम थांबावं म्हणून. सर, आम्ही 2023 मध्ये रिंग रोड बाधित शेतकरी म्हणून हायकोर्टात अपील केली आणि हायकोर्टाने आमच्या म्हणण्याला दाद देऊन KDMCला आणि प्रशासनाला खडसावून सांगितलं की शेतकऱ्याचा मोबदला भेटल्याशिवाय शेतकऱ्याच्या जागेत जाऊ नये. हे असताना सुद्धाही प्रशासन आणि KDMCचे अधिकारी काय मिळून जागेत वारंवार येतात आणि झाडं तोडतात, कोणाच्या जागेत भरणी टाकतात. आम्ही एकूण 23 शेतकरी आहोत जे हायकोर्टात अपील केलेली आहे आणि त्या अपीलनुसार आम्ही कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही पुढे चाललेलो आहोत. पण कोर्टाचा आदेशाचा अवमान करून काही प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासन त्यांना मदत करून आमच्या जागेत येतात, ते जबरदस्ती झाडं तोडतात आणि जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतात. कोण अधिकारी आहे? आता कोण आहे? सुनील पाटील आहे, टेंगले साहेब आहेत, पुन्हा बलिराम म्हणून आहेत, हे अधिकारी येतात. शिवाय लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून शिंदे आहेत, ते येतात. वारंवार हे करून आम्ही किती वेळ उत्तर देणार की जागेवर पण पाहिजे, आम्हाला पण कामधंदे आहेत, कामधंदे सोडणार की आम्ही जागेचे रक्षण करून तिथेच बसणार? म्हणजे खायचं काय आणि करायचं काय? एक तर शेती पिकत नाही, यांनी शेतीच्या जागेवर भरणी करून सर्व शेत म्हणजे आमचं पाण्याने भरून ठेवलेलं आहे. काय तुमची मागणी? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला योग्य तो मोबदला रोख स्वरूपात हवा आहे.